दशक 6वा सारशोधन समास 9वा सारशोधन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला दशक 6वा समास 8वा पूर्ण झालाय. दृश्य निरसन नाम. दृश्य निरसन नामामध्ये आपण दृश्य निरसन बघितलं की प्रत्यक्षामध्ये काय बघायचं नाही, काय बघायचं नाही. जे दिसतंय ते सत्य नाही, म्हणजे सत्यासत्याचा प्रयत्न केला आहे सांगण्याचा. आणि सत्य काय आहे आणि असत्य काय हे सांगण्याचा प्रयत्न केला. नेत्राताई स्वागत. पोचलो आहे घरी आम्ही. या सत्य आणि असत्याचा आपण विचार केला. आणि सत्य असत्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की समर्थांची अशी इच्छा आहे की सत्याकडे लक्ष जावं, सत्याकडे लक्ष जावं. आणि सत्य आणि सत्य एकदा लक्षात आलं की त्यानंतर आपोआपच असत्याकडे प्राधान्य कमी होईल. सत्याकडे लक्ष गेलं तर असत्याकडे प्राधान्य कमी होईल. म्हणजे प्राधान्यक्रम जो उलटा होता आतापर्यंत, जे असत्य खरं वाटत होतं त्यामुळे प्राधान्यक्रम त्याला असल्यामुळे सत्याकडे प्राधान्य नव्हतं. तर म्हणजे ऊर्जेकडे लक्ष द्या आणि पदार्थाकडे लक्ष कमी करा, असं समर्थांचं जे आपण थोडक्यात सांगितलेलं विवेचन करू शकतो. अशा प्रकारचं हे दृश्य निरसन नाम समास आपण बघितला. आता या ठिकाणी त्यांनी जेव्हा सारशोधन म्हणतायत, तर सारशोधन म्हणजे अर्थातच आता कशाकडून दुर्लक्ष केलं आणि सारशोधन म्हणजे काय बघायचं आहे, सार काय बघायचं आहे, सार काय बघायचं हे बघायचं आहे. मग त्यांनी म्हटलं आहे की गुप्त त्यातल्या आपण 5-6 ओळी 7 ओळी झालेल्या आहे. काबाडी वाहता काबाड, काबाडी वाहता काबाड, श्रेष्ठ भोगती रत्ने जाड. जे काबाड कष्ट करतात ना, तर आपण फक्त काबाड कष्ट करणारे लोकच बघतो. तो बैलच बघतो फक्त की तो काबाड कष्ट करतो. गरीब लोक काबाड कष्ट करतात हा एक संकल्पना आहे की हेच लोक काबाड कष्ट करतात. प्रत्यक्षात आपण सगळे काबाड कष्ट करत असतो. काबाड कष्ट का म्हटलंय त्याला?
कारण की भोगयोनी आहे. ही जी भोगयोनी आहे त्या लोकांची, जशी बैलाची, प्राण्यांची भोगयोनी आहे, त्यांना ते करत असताना काही वाटत नाही. ती पशुयोनी आहे. त्याचं उदाहरणसुद्धा देताना त्यांनी सांगितलं आहे की सगळे पशु आडवे आहेत. त्यांचं जे डोकं आहे ते आडव्या त्यांच्या पाठीच्या कण्याच्या समांतर आहे आणि मनुष्याचं जे डोकं आहे ते वर आहे. मग त्यामधले जर मनुष्य जर आडव्या राहिल्यासारखेच जर फक्त काबाड कष्ट करत असतील, म्हणजे काबाड कष्ट करणे म्हणजे महत्त्वाचं काही समजले नाही, सार काही समजलं नाही जीवनाचं सार न समजता जर कष्ट करत असतील, आपले दिवस, क्षण, वेळ वाया जात असेल, तर तो त्यांना वाया वाटत नाही, हा दुसरा भाग आहे. पण प्रत्यक्षात तो वाया जातो आणि ज्यासाठी त्यांचा जन्म आहे ते सापडत नाही, मग त्याला काबाड कष्ट म्हणतात. मग काबाडी वाहती काबाड आपण त्यांना. आणि इकडे याच्या अगदी विरुद्ध आहे. जर समजा ती कावड यात्रा असते, आता त्याच्यामध्ये कष्ट, हठयोगी आहेत ते कष्ट करतात, तपश्चर्या करणारे कष्ट करतात, हे पण कष्टकरीच आहे. पण ते कष्टकरी आपल्या बुद्धीचं, मेंदूचं आणि डोक्याचा विवेकाने विचार करून त्यांनी एक गंतव्यस्थान ठरवलं आहे की या ठिकाणी आपल्याला आनंद मिळणार आहे, म्हणून ते कष्ट करतात. म्हणजे कष्ट करणारे काबाड त्यांना म्हणता येणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या स्वतःचं असं गंतव्यस्थान ठरवलं आहे की या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे. तसं बैलांनी म्हणा, प्राण्यांनी म्हणा, किंवा आपल्यासारखे नरामध्ये पशु असलेल्यांनी समजून घेतलं नाही. त्यामुळे आपण जे सगळेजण कष्ट करतो ते सगळे कष्ट आपण काय बघतो, एक मिनटं मला फोटो नाही समजणार आहे का काही, एक मिनटं. हां, आपण जे कष्ट करतोय सध्याच्या परिस्थितीत ते आपल्याला न कळता की आपल्याला करायचं काय आहे ते काहीही न कळता जेव्हा आपण करतो तेव्हा बाकी ते काबाड कष्ट समर्थ त्या ठिकाणी म्हणतात आहे. काबाड कष्टाचा अर्थ समजला. कष्ट तर तेच आहे. त्यांनी कावड नेताना सुद्धा ते कष्ट आहेत, तपश्चर्या करताना सुद्धा ते कष्ट आहे, हे सगळं करत असताना तप करताना ते कष्ट आहे, आपण पूजा हठयोग करताना कष्ट आहेत. पण ते कष्ट त्यांनी एक आपल्या मेंदूचा उपयोग करून ते बाकी ठरवलं आहे. त्यामुळे ते काबाड कष्टामध्ये येत नाही. मग सारशोधनामध्ये हा विचार करावा लागेल की पशूंमध्ये आणि आपल्यांमध्ये कोणता फरक आहे. तर हा फरक आहे की पशु फक्त भोगत सुटतात. असेच मानवातले जर कोणी पशु असतील तर ते तसंच करतात, जे ज्यांना पण यावर्षी नाही, या जन्मी नाही, पुन्हा त्यांना ते भोगावंच लागणार आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत असे कष्ट होत राहतात. आता हे आपला शेवटचा जन्म समजून जर ह्या गोष्टीकडे प्राधान्यक्रम दिला, साराकडे असाराकडे टाळून साराकडे जर आपण काबाड कष्ट न करता अगदी स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो तसं जर करायचं ठरवलं आणि समर्थांचे आपण पाय धरले, तर बाकी त्याला काबाड कष्ट म्हणता येणार नाही. म्हणजे काबाड कष्ट आणि पदार्थ ह्यामधले आपल्याला साम्य समजलं. पदार्थाकडे लक्ष दिलं की शाश्वत सुख मिळणार नाही आणि ऊर्जेकडे लक्ष दिलं तर शाश्वत सुख मिळेल. हे काबाड कष्ट आपण नाही, ते कष्ट आणि हे काबाड कष्ट. जय जय रघुवीर समर्थ. ते कष्ट आहे. जे भारवाहूपणे करतात ते कष्ट आहेत आणि जे स्वतःहून गंतव्यस्थान माहिती आहे आपल्याला, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं जेव्हा म्हणतो तेव्हा जे कष्ट होतात ते काबाड कष्ट म्हणता येत नाही. श्रेष्ठ भोगती रत्ने जाड. आणि इकडे काही लोक श्रेष्ठ जे लोक असतात ते रत्ने, ते मोठे मोठे श्रीमंत जे असतात, ऐश्वर्य संपन्न जे लोक असतात ते सुद्धा प्रत्यक्षात भोगतच असतात. आपल्याला वाटतं की त्यांना आनंद आहे किंवा त्यांना स्वतःला सुद्धा त्यात आनंद वाटतो. आता वाटणे ह्यावरच तर सगळं गोष्ट आहे. ते जेव्हा ऐश्वर्य भोगत असतात तेव्हा त्या ऐश्वर्यामध्ये त्यांना वाटत असतं की आपण भोगतो, त्यांना इतरांना सुद्धा वाटत असतं की या एक खूप झालं म्हणू, आता असं नाही करायचं बेटा, दासबोध आहे हा, असं नाही करायचं म्हणू, नुसतं ऐकायचं नाही, बघू द्या तुम्ही पण असे स्माइली नका. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात ना ते भोगीती हे जयाचे तयास गोड कर्मयोगे. मग ज्याचं त्याला कर्मयोगे गोड वाटतं. मग गोड वाटल्यामुळे होतं काय की प्राधान्यक्रम न कळल्यामुळे आपण काय करतो, तेच करत राहतो आणि प्रत्यक्षात पुनर्जन्म आणि पुनरपी जननम पुनरपी मरण म्हणजे आजचा दिवस असाच जर उद्याचा दिवस असेल तर पुन्हा आपल्याला भोगायला यावं लागेल. मग हे जर थांबवायचं असेल तर मग त्यांचं वाटणं ते खरं आहे का, प्राधान्यक्रमाने ते आहे का, तसं आपल्याला करायचं आहे का, या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतील तेव्हा समर्थांचे शब्द आपल्यासमोर. मग त्यांनी म्हटलं आहे पहिल्यांदा गुप्त आहे उदंड धन. मग ते गुप्त कसं की इतकं त्यांचं ऐश्वर दिसतं आहे, ते स्वतःसुद्धा म्हणतात की आमच्या जो ऐश्वर संपन्नता आहे पण अस्वस्थता आहे. मग अस्वस्थता आहे, ऐश्वर संपन्नता असून सुद्धा, आणि आपल्याला वाटत असतं की त्यांच्याजवळ ऐश्वर आहे म्हणजे ते सुखी आहे. मग या दोन्ही गोष्टी खोट्या आहे. सारशोधनामध्ये या दोन खोट्या गोष्टी आपल्याला कळल्या. या
समोर दिसतात त्या अतिशय खऱ्या दोन गुणी बालिका आहेत. पण सारं शोधून सांगत असताना या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. समर्थ म्हणतात या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ते ऐश्वर्य खरं ऐश्वर्य नाही. ऐश्वर्य खरं काय आहे की एक आपल्याला गंतव्यस्थान ठरवावं लागेल. मग आता जयास आहे हा विचार, जे सुखासनी झाले स्वार, इतर जवळी भार वाहताची मेले झालेलं आहे. सारं जेविते श्रेष्ठी, असार घेईचे वृथापृष्टी, सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती. या सगळ्या सार आणि असार काय आहे ते सज्ञान जाणतात, जे विवेकी आहेत ते जाणतात. मग महाजनो येन गतस्स पंथा, असं म्हणून जर आपण महाजनांच्या मागे गेलो, नुसतं मागे नाही गेलो, त्यांच्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या समोर बसलो आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत, कल्याणाच्या आहेत, माझ्यासाठी नका करू, हे सगळं जे काही करायचं ते तुमच्या कल्याणासाठी आहे, आपोआप संसारसुद्धा उत्तम होईल. आता येणार आहे पुढच्या ओवीमध्ये की संसार कसा उत्तम होईल. संसार सोडा असं अजिबात कोणी म्हटलेलं नाही. संसार उत्तम कसा होईल. गुप्त परिस चिंतामणी झालाय. अवाशंक अव्यल गुप्त वनस्पती अमोल, एरंड धोत्रे बहुसाल प्रगट सिंपी. आणि त्यातले जर एरंड्याला आणि अशा खालच्या दर्जाच्या वनस्पती ज्या आहेत त्यांना किती पीक असतं. प्रत्यक्षामध्ये ते दृश्य असतं, पण ते आपल्या काही कामाचं आहे का. ते आपल्या काही कामाचं नाही. या सगळ्या वनस्पती इतक्या मोठ्या प्रमाणात, बेश्रम वनस्पती आहे, इतकी मोठ्या प्रमाणामध्ये फोफावते की त्याला काही पाणी लागत नाही, निगा लागत नाही आणि ते फोफावत राहते. पण त्यांच्या फोफवण्याला खरंच काही अर्थ आहे का. मग तो जो अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर एकच झाड, एकच वनस्पती, एकच जीव, एकदाच मिळालेलं जीवनदान आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यासाठी सारं शोधन समास आहे. कोठे दिसेना कल्प झालेला आहे. नंतर नाना व्यापार करती जन, आपण साधू संत जाणती श्रीराम, इथपर्यंत आपल्या 18 वेळ झाल्या आहे. याची थोडीशी उजळणी करण्यासाठी मी 2-3 वाक्य त्यातले घेतले की जेणेकरून आजचा संबंध त्या ठिकाणी आपण जोडू शकतो. कारण उजळणी आवश्यक आहे 2 दिवसाची गॅप झाल्यानंतर. मग हे म्हणतात की ज्या गोष्टी पाहायच्या नाहीत त्याकडे बघितल्यामुळे आपण काबाड कष्ट करतो. आणि काबाड कष्ट केव्हा संपतील. जेव्हा तुम्ही दिवस रात्र कष्ट केले पण सद्गुरूंच्या आश्रयाने केले तर ते काबाड कष्ट न होता त्या गंतव्यस्थानासाठी पोहोचवण्यासाठी आपला तो राजमार्ग आहे. किंबहुना आपला जन्मच त्यासाठी आहे. किती छान माहिती दिली त्यांनी. आणि हे माहिती जेव्हा ते देत असतील तेव्हा सारखं वाटतं मी याच्यात पुन्हा समर्थ बनले की मी प्रचिती घेतली. जसं मागच्या म्हणजे त्यांना राहवतच नाही आहे आता की मी प्रचिती घेतली आहे, ती प्रचिती तुम्ही घ्यावी हे सांगण्याचा त्यांना खूप आनंद होतो आहे. ते म्हणतात पुढे, आता बघा, दिसेना ते गुप्तधन तयासी करणे लागे अंजन. आता त्याला अंजन लावावं लागतं. हे गुप्तधन जेव्हा तुम्हाला मिळवायचं असेल, मिळवण्यासाठी आधी वृत्ती इकडे वळायला पाहिजे. आधी सद्गुरूंना मानलं पाहिजे. आपण कितीतरी वेळा असं घडतंय की सद्गुरूंकडे जाऊन, गुरुकडे जाऊन फक्त ते पूर्ण 10 वर्ष वाया जातात. जाऊनसुद्धा त्यांनी जे म्हटलं ते आपण ऐकत नाही, श्रवण करत नाही. श्रवण म्हणजे काय. जर तुम्ही ते श्रवण केलं आणि तसं जर आचरणात आणलं तर ते श्रवण आहे, अन्यथा ते श्रवण वाया गेलं. या 2 कान दिलेत देवानी, ह्या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं. पण ह्या कानाने ऐकून जर हृदयामध्ये स्थिर करून मनन चिंतन आणि निजध्यासन झालं तर ते श्रवण झालं. अन्यथा या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. असं कितीतरी वेळा आपण सद्गुरूंच्या समोर म्हटलं आहे की आता आम्हाला हे सगळं काही पटलं आहे, समजलं आहे. पण प्रत्यक्षात तसं जोपर्यंत घडत नाही, तर शंकराचार्यसुद्धा म्हणतात जोपर्यंत तुम्ही तो अनुभव घेत नाही तोपर्यंत या ज्ञानाची किंमत शून्य आहे. आणि एकदा का अनुभव घेतला तर मग ज्ञान असो किंवा नसो तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात मोठा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग ते म्हणतात या ठिकाणी अंजन घालावं लागतं सद्गुरूंचं. मग हे अंजन कोणत्या प्रकारचं आहे. कधी अतिशय सुख देतील, कधी अतिशय दुःख देतील. आता तर म्हणे पत्रिकेमध्ये 8वा भाव असतो. आपल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जे 8वं स्थान आहे त्या 8व्या स्थानामध्ये जे स्थान आहे त्याप्रमाणे ती राशी असलेला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपला उपकार करून जातो. तो येतो आपल्या जीवनात आणि ते आपल्या जीवनाचं सार्थक करून जातो. आणि हे सगळं आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत लागू नाही आहे. सद्गुरू सगळ्यांचं कल्याण करतात, पण आपल्या पत्रिकेतला जो 8वा म्हणजे हे सगळं किती निगडित आहे या सगळ्या गोष्टींना. आपल्या पत्रिकेतला 8वा भाग असं कळल्यापासून सारखं असं वाटतं की 8वा भाग बघावा की काय पत्रिकेतला. तर ती व्यक्ती काहीतरी कारणाने येते, आपलं सगळ्यात मोठं संकट हरते आणि संकट हरून निघून जाते. ती दिसतही नाही, पण ते जेव्हा हरण करून जाते तेव्हा तो योग आपल्या जीवनामध्ये असा येतो की आता तू सद्गुरूंकडे जा. आणि प्रत्येकाच्या जीवनात येतो म्हणतात. त्याला अपवाद कोणी नाही. मग ते अंजन घालणं ज्याला म्हणतात तर सद्गुरू स्वतः येत नाही, तर तो 8व्या घरामधल्या जी व्यक्ती, त्या राशीची व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असा काहीतरी आमूलाग्र बदल घडते जेव्हा आपण अतिशय जास्त कष्टात असतो
किंवा अतिशय जास्त आनंदात असतो. जय जय रघुवीर समर्थ दोन्ही वेळी ती व्यक्ती येते आणि पत्रिकेतलं 8वं स्थान शोधून काढायचा प्रयत्न मी तर करणार आहे. मग ती व्यक्ती आल्यानंतर ती सांगते की आता हे काम तुझं झालं आहे, या शक्तीमुळे झालं आहे. आणि हा जो आनंद आहे तो केवळ फक्त आता जर पुढे टिकवायचं असेल, असं संकट जर पुन्हा नको असेल, या जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सद्गुरूंचे पाय धरा. तेव्हा कुठे आपण सद्गुरूंचे खरे पाय धरतो. अन्यथा सद्गुरू प्रत्येकाच्या जन्मापासून असतातच, पण कोणीही त्या दृष्टीने त्याकडे बघत नाही. म्हणून ते अंजन शब्द वापरला आहे. अंजन म्हणजे मला जे करायचं आहे ना ते करवून घेईनच आता मी, कारण आता तू माझ्याकडे वळला. सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं ही अंजन हा जो शब्द त्यांनी वापरला आहे तो अंजन घालणे म्हणजे आता तुला माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता जे काही आतापर्यंत ज्यामध्ये आनंद मिळत होता तो आनंद तुला नकोसा होईल आणि त्या आनंदापेक्षा हा शाश्वत आनंदाकडे जेव्हा तुझा लक्ष जाईल तेव्हा ते अंजन घालणं असं शक्य आहे. आणि त्या आनंदाकडे जेव्हा त्याचा ओढा जाईल तेव्हा प्राधान्यक्रम अर्थातच भगवंताला राहील आणि संसार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला दुय्यम क्रमावरती राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. मग दिसेना जे गुप्तधन तयासी करणे लागे अंजना, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. त्यासाठी हा जो गुप्त परमात्मा आहे तो जो सज्जन आहे त्या सज्जनाला शोधावं, संगती शोधावा. नुसतं शोधायचं नाही, संगतीला असायला पाहिजे. संगतीला असणे म्हणजे सोबत बसणे असं नाही. त्याचे विचार आपण अनुकरण करणे आवश्यक आहे. त्याचे विचार त्याचे विचारांनी आपण चाललो तरच आपलं काय कल्याण होणार आहे. ते जे अंजन घातलं जातं ती एक व्यक्ती जीवनामध्ये येते, तो एक प्रसंग जीवनामध्ये येतो आणि त्यानंतर बाकी सद्गुरूंचं स्थान आपल्या हृदयामध्ये पक्क होतं. आणि सद्गुरूंचं स्थान पक्क होणं म्हणजे आपण आपल्या मार्गाला लागणं आहे. यासाठी पुढे समर्थ म्हणतात की कुणालाही संसार सोडायची गरज नाही, सगळ्यांवर प्रेम करण्याची गरज आहे. पण ते प्रेम करत असताना मूळ परमात्मा प्रेमाचं आहे, त्या प्रेमातून मिळालेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण प्राधान्यक्रम भगवंताला द्यायचा आणि मग वेगळ्या दृष्टीने संसाराकडे बघितलं तर ते एक प्रकारचं अंजन आहे. या ओळीसाठी आपण थांबलो होतो काल. नंतर रायाचे सान्निध्य होता, रायाचं सान्निध्य झालं, मोठ्या राजाचं. सहजची लाभे श्रीमंतता, जय जय रघुवीर समर्थ. एका ओळीत सगळं आलं. गरिबाच्या जवळ गेलो, गरिबाचे विचार येतील. श्रीमंताजवळ गेलो, श्रीमंताचे विचार. पण जवळ गेलो तर पाहिजे. आता 2 भागसुद्धा त्याविषयी आपण बोललो होतो की एका घरामध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा परब्रह्म आहे आणि माया आहे, माया आहे आणि प्रकृती आहे, प्रकृती आहे आणि पुरुष आहे. दोन्ही आहेत, दोन्ही सिद्ध आहेत. पण जेव्हा ते सिद्ध आहे, जेव्हा ज्यांच्याजवळ जातो ते आपल्याला श्रीमंत करून सोडतात. मायेमधलं काही मागितलं ते सुद्धा देतात प्रारब्धाप्रमाणे. प्रारब्धात असेल तर ते घडत आहे, पण निमित्त ते घडतात. ही आपली प्रकृती. मग प्रकृतीतही देतात आणि प्रकृतीच्यानंतर आपल्याला समजतं की प्रकृतीचं मिळूनसुद्धा 20-25 वर्षानंतर त्याचा काही विशेष फायदा नाही. आपल्याला वाटत होतं म्हणून केलं, आपल्याला वाटत होतं. प्रत्यक्षात ते असतं काय नसतं काय ते एका पारड्यातच येतं हो. आपण जे गोष्टी करायचा प्रयत्न करतो हे नवीन लोकांना समजणार नाही, पण या गोष्टी अशा शेवटी पुढे जाऊन शेवटी आपल्याला पारडं एकच असतं काय आणि नसतं काय. आपण असतो तिथेच असतो. ही सगळ्यात मोठी म्हणजे खरंच कमाल आहे निसर्गाची किंवा या प्रकृतीची कमाल आहे. कितीही पुढे गेलं तरी मनाला पुन्हा काहीतरी वेगळंच पाहिजे असतं. हे सगळं मिळूनसुद्धा आणि नाही मिळालं तरीसुद्धा. मग या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा म्हणतात की त्याच्याजवळ गेल्यावर ज्याच्याजवळ जाऊ तेच मिळेल ना आपल्याला. जसं आपल्याजवळ जे आहे तेच आपण देऊ शकतो, आपण दुसरं काही देऊ शकत नाही. एखाद्याला म्हटलं गाणं म्हण, नाही म्हणता येणार, कारण गाणं नाहीच आहे मुळात आपल्याजवळ. तर आपण गाणं कसं म्हणणार? बोलणं नाही, बोलता नाही येणार. जे काही आपल्याजवळ आहे तेच करू शकतो ना आपण. ह्याची पण मर्यादा आपल्याला कळली पाहिजे आणि मर्यादाही कळली पाहिजे आणि आपली अमर्यादपणा पण कळला पाहिजे. आपल्याजवळ अमर्याद काय आहे, मग त्याचा मागोवा घ्यायला नको. ते सगळ्यांजवळ कसं असेल? या सगळ्या गोष्टी सांगणारा जो आहे ना तो श्रीमंत करून सोडतो. माझ्याजवळ जे आहे, जे मला जर वापरता आलं ते किती उत्तम प्रकाराने वापरता येईल आपल्याला. तनमन धनाने माणूस प्रयत्न करतो त्या दृष्टीने. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो तर श्रीमंतता मिळते. आणि श्रीमंतता कशी? त्यांच्याजवळ जी आहे ती. अरे तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तो सर्वोत्तम आहे. तो सर्वोत्तम असल्यावर त्याच्याजवळ जाणारा दास जर दास झाला तर धन्य होतो. या साध्या ओळी नाही आहेत या सगळ्या. हे जेव्हा सांगतात ना समर्थ, ते सारशोधनामध्ये जेव्हा बोलतात तेव्हा म्हणतात की जे त्यांच्याजवळ आणि ते दरिद्री आहेत का?
आता त्याच्यासाठी आपण उदाहरण पण घेतलं होतं त्या दिवशी, की मला कुरूप जर कोणी म्हटलं तर खूप वाईट वाटतं. प्रत्यक्षात आहे मी. ऐश्वर्या रायसारखं सौंदर्य कोणाजवळ आहे, पण आम्हाला कुरूप म्हटलेलं आम्हाला चालत नाही. कारण अंतस्थ जो परमात्मा आहे ना, तो म्हणतो हे खरं नाही. कारण या सगळ्या बाह्य सौंदर्याला किंमतच नाही. मी दिलं तिला सुंदर आणि तुला नाही दिलं, हा प्रश्न माझा आहे, तुमचा नाही आहे. हे जेव्हा आतल्या गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा कोणतीच व्यक्ती आम्ही कुरूप आहे मानायला तयार नाही. कोणतीच व्यक्ती आम्ही दरिद्री आहे असं मानायला तयार नाही. कारण आतमध्ये ते संपन्न आहेत. आतमधून संपन्न आहे. आता वर आमच्या प्रारब्धानी नाही, तर आम्ही काय करायचं? हा प्रश्न जेव्हा आपण देवाशी बोलतो, तेव्हा ते गुप्तधन बाहेर पडतं. तोपर्यंत ते गुप्त जाणावे. त्या समर्था म्हणतात की ते गुप्त जाणावे, मग गुप्तच राहतोय. त्याचा अनुभव आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. याचं कारण ते आहे की ती श्रीमंतता जी आहे, ती श्रीमंतता स्वतः अनुभवली पाहिजे. स्वतः जे माझं नाही ते नाही आणि जे माझं आहे ते वृद्धिंगत व्हावं. जय जय रघुवीर जे माझं नाही हे मानणं सोपं नाही. जे माझं नाही ते माझं नाही मानणं अतिशय कठीण आहे. जीवनातून काही गोष्टी निघून जातात, ते जातात तेव्हा ते मानणं फार कठीण आहे. हा संसार आहे. ते म्हणतात या संसारामध्ये देणं घेणं चालतं, निघून जाणं चालतं, येणं जाणं चालतं. प्रत्यक्षामध्ये तू स्थिर आहे ना, त्या स्थिरत्वामध्ये, त्या स्थिरत्वाशी जेव्हा जोडशील, तेव्हा जी श्रीमंती असेल ती त्यांची आहे. ती त्यांची श्रीमंती. मी त्यांच्या सन्निध गेले, ज्याच्याजवळ आपण बसलो त्याच्याजवळ आपल्याला लागतंच ना त्यांचे गुण. मग ह्या सगळे गुण आपल्याला, त्याची श्रीमंती आपल्याला मिळते. कारण जाणवतं की मी सुद्धा श्रीमंत आहे. पैशांनी नाही, सर्व गोष्टींनी मी श्रीमंत आहे. त्याचा अंश मी असल्यामुळे मी कसं स्वतःला कमी मानू? पाण्याचा अंश, समुद्राचा पाणी, थेंब पाणीच आहे की. पूर्ण समुद्रातलं पाणी आणि या थेंबातलं पाणी काही फरक केलेला नाही भगवंतानी. ही दृष्टी दिसायला लागतं. ते जे आत्तापर्यंत अदृश्य होतं, जे आत्तापर्यंत गुप्त होतं, ते ह्या डोळ्यांनी दिसायला लागलं. गागर में सागर, जे माझ्या घागरीत आहे ते सागरात आहे असं जेव्हा समजतं, तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा शोध होतो आणि आपल्यामध्ये असलेले गुण हे त्याचे आहेत हे कळल्यावर माणूस मोठा होतो, माणूस विस्तार पावतो. तोपर्यंत हा विस्तार शक्य नाही आहे. या देहाचा विस्तार, या बुद्धीचा विस्तार, या चित्ताचा विस्तार, या अहंकाराचा विस्तार आपल्याला खड्ड्यात नेतो. आणि त्याविरुद्ध हृदयातून आलेले जे हुंकार आहेत त्याला जर आपण विस्तार केला, तर बाकी तो अमर्याद आहे, असीम आहे, अनंत आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्याला जशा लागू आहे तशा या जीवाला सुद्धा लागू आहे. त्यासाठी विस्तार आवश्यक आहे. मग अशा पद्धतीने हे गुप्ततेवर समर्थांना जे समजावून सांगायचं, ते आपल्या दृष्टीने जे पटलंय ते बोलायचा प्रयत्न, की हा विस्तार आवश्यक आहे. आणि तो विस्तार हृदयाचा आहे, तो बुद्धीचा नाही. आणि गंमत अशी आहे की एकदा का हृदयाचा विस्तार झाला, हृदयाने ठरवलं की आपल्याला मोठंच व्हायचं आहे आणि आपल्याला लहानमध्ये कॉम्प्रोमाइज करायचंच नाही, आपण मर्यादित राहायचंच नाही, तेव्हा बुद्धी त्याला सपोर्ट करते. तेव्हा त्याला जर समजून पटलं त्या बुद्धीला, किंवा पटो न पटो, जाऊच नाही दिलं इकडे तिकडे जाऊच नाही दिलं हृदयाने, तर काय होतं? ती बुद्धी शेवटी मानते, ते मन शेवटी मानतं आणि मन सुद्धा आनंद घेऊ लागतं, जे आतापर्यंत शक्य नव्हतं. असं त्यांना तिथे गुप्तता, जी गुप्तधन आहे ते सापडल्यावर ती श्रीमंतता त्याला मिळते. आता असं त्यांचे थेरॉटिकल आहे, हे थेरॉटिकल आहे. पण एक क्षण ऐकून सुद्धा जर आपल्याला आनंद झाला की आपणही श्रीमंत आहोत, आपणही अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं आपण अंश आहोत आणि अनंत काळापासून तो देतो आहे, अनंत काळापासून त्याचं तेच चाललं आहे, कुठेही बदल नाही. आता इंग्लिश सिरियल जेव्हा बघतो त्यामध्ये सुद्धा सुखदुःखाच्या संकल्पना सारख्या, त्यांचं रक्त सारखं, त्यांचं सगळं सारखं दिलं आत बाहेर, विषय सारखे. मग हे सगळं त्यांनी कसं केलं? ह्या सगळ्यांमध्ये हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे सगळं, आणि प्रत्यक्षात जो आपला मूळ आहे, जो आत्मा आहे, तो परमात्म्याचा आहे असं जेव्हा आत्म्याला पटतं, आत्म्याला तर पटलेलंच असतं, मन आणि बुद्धीला जेव्हा पटतं, तेव्हा तो म्हणतो की ती श्रीमंतता आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही जी श्रीमंतता आहे, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लागे. तसा जर आपण सत्संग धरला म्हणजे नुसता धरला नाही, दिवस रात त्याचाच विचार जर केला, तर बाकी ती सद्वस्तू जी आहे आपली स्वतःची. त्या मूर्तिकाराचं उदाहरण फार सुंदर आहे यासाठी, की मूर्तिकाराला जेव्हा मूर्ती बनवतात तेव्हा बाकीचं काढून टाकतात त्यातलं, मूळ मूर्ती उभी करतात. तसं बाकीचं काढून टाकलं आणि आतून मूर्तीला जर आपण उभारू दिलं, तर ती मूर्ती सद्वस्तू आपलीच आहे. आत्मदेव राजाची कथा भागवतात सुरुवातीलाच सांगतात. त्या ठिकाणी तो का चुकला आत्मदेव मला समजत नाही. जर सुरुवातच भागवताची केली आत्मदेव रायांनी,
तर ते एवढा मोठा साधू संत सत्पुरुष दिसल्यानंतर त्यांनी का बरं त्याला मुलगा मागावा? भागवताची सुरुवात जर करायची आहे तुम्हाला, तर भागवताच्या सुरुवातीला का मागावा मुलगा? एवढा मोठा साधू आणि एवढा मोठा ज्ञानी, मग तो एवढा मोठा ज्ञानी असता त्यांनी स्वीकारायला नको की आपल्याला मुलबाळ नाही होणार? या गोष्टी स्वीकारायला नको, पण नाही स्वीकारल्या. सीतामाईंनी का का मृगाचा मोह धरला? स्वीकारता नसता आलं, कशाला पाहिजे? मग नंतर म्हणते की श्रीरामचंद्र असताना मला मृगाचा कसा काय मोह झाला? पण झाला ना, होतोय ना. मग तो आत्मदेवाची भागवतातून, म्हणजे 18 पुराणं झाल्यानंतर व्यासांनी भागवत लिहिलं. 18 पुराणांची उत्पत्ती झाल्यानंतर व्यासांनी भागवत लिहिलं आणि त्या भागवतामध्ये पहिलीच कथा गोकर्णाची लावली, आत्मदेवाची. मग हे जेव्हा आत्मदेवाची कथा लावतात तर आश्चर्य वाटतं. म्हणजे याचा अर्थ सगळ्या गोष्टी सांकेतिक आहे. जसं 7 दिवसात भागवत संपायचं, 7व्या दिवशी तुमची मुक्ती आहे, तसं आत्मदेवाची कथा पहिल्यांदा ऐकली की तुम्ही आत्मदेव म्हणजे तुम्हीच आहात समजा म्हणतात ते. व्यास म्हणतात ते तुम्हीच समजा की तुम्ही आत्मदेव आहात. नावच आत्मदेव आहे ना. त्यांना काही मनुष्यदेव नाही म्हटलं, मानवदेव नाही म्हटलं, त्यांना आत्मदेव आहे. इतकी गोड आहे ना, इतकी गोड कथा आहे की किती त्रास होतो त्याला. जे मागितलं ते किती चुकलं. म्हणजे आता 3 वाजून, प्रत्येकाला सांगते, सगळ्यांना माहिती आहे, पण आता 3:40 हे जे 40 दिवस आहेत, या 40 दिवसामध्ये 3:40 ते 3:43 उठायचं आणि भगवंताला काहीतरी मागायचं आणि ते खरं होणार आहे, असं सगळेजण सांगतायत. मोठे मोठे लोक सांगतायत. तसंही ब्राह्ममुहूर्ताचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे काय आहे ते. पण जेव्हा सांगतात तेव्हा, आता दासबोध जेव्हा हातात येतो ना, तेव्हा असेल मागितलेलं खरं होत असेल यावरती मी अमान्य करतच नाही, पण दासबोध जेव्हा हातात येतो किंवा साधे संत सत्पुरुष जेव्हा आपल्या जीवनात येतात, तेव्हा मागायचं असं काय शिल्लक राहतं, असं मला म्हणायचं आहे. 3:40 ते 3:43 आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवू, सोहमवर लक्ष देऊ, जे काय करायचं 3 मिनटं करू, मागणार काही नाही. कारण जे काही मागितलं ना, ते आत्मदेवाने सुद्धा मागितलं आहे की मला मुलगा दे. काय हाल झाले त्याचे. मुलगा होणं वाईट आहे का? संसाराची, गृहस्थाची पहिलं लक्षण आहे की आपल्याला मुलगा व्हावा, पुत्ररत्न व्हावं. आणि जुन्या काळात तर पुत्राला फारच किंमत होती. मग त्यांनी मागितलं, चुकलं नाही, पण त्यांनी काय भोगलं त्यापेक्षा, म्हणजे तो निपुत्रिक असतानाही त्यांनी भोगलंच असतं. तो प्रश्न, भोग काही सुटत नाही. त्याला मुलगा झाला तरी आणि नाही मुलगा झाला तरी, जसं एकनाथ महाराजांनी अतिशय सगळं चांगलं असून सुद्धा, ज्ञानेश्वरांना सुद्धा लग्न नाही, आईवडिलांच्या संन्यासामुळे ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या. तुकाराम महाराजांची बायको भांडखोर असल्यामुळे त्यांना भोगावं लागलं. एकनाथांची बायको चांगली असून मुलगा त्रास देत होता. या सगळ्या गोष्टी घडणारच आहे. मग हे मागायचंच कशाला? या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपल्याला पहिल्यांदा भागवतात सांगतात, त्यांना काय कळत नव्हतं का ही गोष्ट सांगायला नको? पण सांगितल्यानंतर मोठे ऋषी चार समजावून सांगतात, तरीसुद्धा जर तो मागतोय तर त्याचे परिणाम बघा. आणि परिणाम बघितल्यानंतर, ते कळल्यानंतर मागण्याची इच्छा होईल. उलट मानावा राम सर्वदा करता असं मनात येईल आणि म्हणावं मग, भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. असं म्हणू आम्ही, भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदाम, तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, अनायासे न मरणम. असं काहीतरी श्लोक म्हणू आपण. आता का मागू? कारण श्रीमंत आहे. आता कळलं आत्मदेवाची कथा काय, सीतेची कथा काय. मग आपल्याला हे सांगतात की या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. मागितलं तर मिळतं, का नाही मिळत? मायबाईजवळ बसलं सगळं मिळतं, पण ते मिळून आपला काय फायदा होणार आहे? लग्नाचं किती मुलं म्हणतो आपण, लग्न व्हावं, लग्न. काय फायदा झाला लग्न होऊन? जे करावं लागलं ते करावंच लागणार आहे. आणि त्याच वेळी ज्यांचं लग्न नाही झालं ते सुद्धा दुःखातच आहे. मग हे दुःख आणि सुख आहे, लग्न आणि मुलं ह्यावर अवलंबूनच नाही आहे. असं हे गुप्तधन तुम्हाला पकडावा, असं समर्थांची इच्छा आहे. मग त्यांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हटल्यावर मग श्रीमंतता काय ती कळते. प्रत्यक्षात ही श्रीमंती काय कामाची, जी सध्या आपण ज्याच्याकडे दृश्य गेलं, दृश्य निरसन झालं म्हणून आपण भर्जन भवबीजाचे अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे रामगर्जन म्हणतो. प्रत्यक्षामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. कशाला? तरुण मुलांना जरी, आता ही निघून गेली, हिला सुद्धा म्हटलं अगं 3:40 ते 3:43 माग काहीतरी, तर ती म्हणे काय मागायचं आहे? मागून काय आपलं काही खरं आपल्याला समजत नाही म्हणे, आपल्या बुद्धीला काय मागायला पाहिजे. आपली बुद्धी आपल्याला खरं सांगत नाही. हे जर तरुणांना कळायला लागलं तर आपल्याला कळायला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी हे पुराण आहे. मग ते म्हणतात रायाचं सन्निध झालं. एकदा का महाराज जीवनात आले, भगवंत हृदयस्थ आहे म्हटल्यावर ते म्हणतात ती श्रीमंती मिळते.
मागायचं असं शिल्लक राहत नाही. कारण मागितलं तर ते पूर्ण झालं तरी खरं नाही, आणि नाही मागितलं तरीही आपली ती आसक्ती त्यातच राहते. त्यापेक्षा न मागितलेलं, गो विथ द फ्लो, जसं चाललं आहे तसं जर चालू दिलं तर ती श्रीमंती आहे. कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वासना चिकटत नाही त्याला. आकाशाच्या ब्राह्मणाच्या जशा वासना नव्हत्या, त्याला यमदूत मारू शकत नव्हता, तसंच यमदूत आपल्याला मारू शकणार नाही. कारण यमदूत आपल्या शरीराला घेऊन जाऊ शकतात, आपल्या मनाला, हृदयाला आणि आत्म्याला ते काहीच करू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सद्गुरू स्पष्ट करतात तेव्हा निर्भीडता येते, आणि ते गुप्तधन आहे असं ते म्हणतात. ते जे गुप्तधन आहे ते गुप्तधन तुम्हाला सापडलं पाहिजे, ज्याला मीराबाई रामरतन धन पायो. सगळेजण आपापल्या परीने जे जे आपलं आराध्य दैवत आहे विठ्ठलाकडे बघितलं की त्यांना काय मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मीराबाईंना लक्षात आलं, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या लोकांच्या लक्षात येतात तशा जर आपल्या लक्षात आल्या तर समर्थांचं म्हणणं जे काय आहे ते गुप्तधन काय आहे ते आपल्या लक्षात येणार आहे. मग इतरास रायाचे संधी दवता सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे श्रीराम. म्हणून ही जी सद्वस्तू आहे ती त्यांच्या सत्संगामध्ये लाभते. आणि सत्संगसुद्धा आता कलियुगामध्ये नुसतं बसून चालणार नाही. त्यांच्याजवळ बसलो आणि आपल्या डोक्यामध्ये आलं असं होणार नाही. त्यासाठी पौरुष प्रयत्न जसं योगवसिष्ठामध्ये म्हणतात तसं आपल्याला स्वतःला तेवढं करावं लागणार आहे. आपल्याला मन त्यांना द्यावं लागणार आहे. आपलं चित्त, मन, बुद्धी, अहंकार सगळं त्यांना समर्पण करावं लागेल. तेव्हा ती सद्वस्तू जी आत्मवस्तू आहे, जी सद्वस्तू ती आत्मवस्तू ती आपल्याला लाभणार आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. ही सद्वस्तू शोधणं आणि आपलीच वस्तू आपल्याला शोधायला इतका त्रास. दुसऱ्याची शोधताना फार आनंद आहे, स्वतःची वस्तू शोधताना इतका त्रास होतो. ओळखतच नाही आपण आपल्याला. आपण जर स्वतःला ओळखलं तर आपण असीम अमर्याद अनंत आहोत हे लक्षात आल्यानंतर त्याला कशाचा धक्का नाही, त्याला कोणत्याही प्रकारची चिंता नाही, आणि कोणत्याही प्रकारचं नैराश्य नाही, आणि कोणत्याही प्रकारचा ताण नाही. मुळात ताणामुळेच माणसाला रात्रभर झोप लागत नाही, आणि सकाळ जशी खराब होते तसं मरणानंतर आपली अवस्था होते. ताण जर असेल आणि ताणाच्या अवस्थेत जर मरण आलं तर पुढचं आयुष्य आपल्याला घ्यावं लागणार आहे वासनेच्या संगे. जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्या गोष्टी गुप्त आहेत. पटलं आधी मुळात तिकडे वळत नाही, वळल्यानंतर पटत नाही, पटल्यानंतर अंमलात आणत नाहीत, आणि अंमलात आणत नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. आता बघा, सद्वस्तू सलाभे सद्वस्तू, किती मोठी गोष्ट आहे ही. सद्वस्तू सलाभे सद्वस्तू. आपण जेव्हा संजीवन सोहळ्याच्या वेळेस बोलली होती मी त्या निरूपणामध्ये, की आपल्याला तिकडे जावं वाटणं किंवा त्यांच्या पावलांवर, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवावं वाटणं आणि आकर्षणाचा सिद्धांत जागृत होणं, ते माझे मी त्यांचा, हे आकर्षित होणं, हे सद्वस्तू किंवा त्यांच्यासारखं सजातीय असल्याशिवाय शक्य नाही. कोणताही दुर्गुण असेल मनामध्ये, अरे मोठ्या पद्धतीत तर असं म्हणतात की राम नाम घेऊ शकत नाही, देवाचं नाम घेऊ शकत नाही. आतमध्ये जर कोणत्याही प्रकारचा राक्षस असेल मनात, मद, मोह, लोभ, अहंकार, या चारपैकी तोंडाने जरी घेतलं तरी तो घेऊ शकत नाही मनापासून, त्याला भीती असते. मग त्या सद्वस्तूला जर भेटायचं असेल तर सद्वस्तूस लाभे सद्वस्तू. मग सद्वस्तू व्हावं लागेल आपल्याला. सद्वस्तू आपण स्वतः त्यामध्ये बदलल्याशिवाय सजातीय वस्तूच अट्रॅक्ट करतील एकमेकांना. कारण बाकीचे त्या ठिकाणी पावलं वळतील पण काही फायदा होणार नाही. असं कितीकच वेळा आपलं झालं आहे, कितीकच वेळा झालेलं आहे आणि होतच राहत आहे. त्या ठिकाणी आपल्याला का आनंद मिळत नाही? आनंद तिथे नाही का? जर दिवस रात्र वर्षानुवर्ष इतकी 700 वर्ष गेली तरी त्या समाधीवर जर लोकांना आनंद मिळतो, तो आनंद सोहळा आहे म्हणतो, आपल्याला तो स्वानंद सोहळा वाटत नाही. तो आनंद सोहळा स्वानंद सोहळा वाटत नाही. कारण सद्वस्तूस लाभे सद्वस्तू. आता हे गृहीत धरून आज सद्वस्तू व्हावी लागेल. सद्वस्तू झाल्यानंतर मग महाराज कळतील, महाराजांचे शब्द कळतील, महाराजांचे डोळे कळतील, महाराजांचे हात कळतील. आपल्याला कळायला सुद्धा ती सद्वस्तू आपल्या मनात असली पाहिजे ना. तेवढं अंतःकरण पवित्र पाहिजे. हा काही पदार्थांचा नियम नाही की पदार्थ आम्ही आमच्या हातामध्ये एक बक्षीस घेतला आणि तुम्हाला दिलं. हा पदार्थांची देवाणघेवाण आहे.
जितके तुम्ही पैसे द्याल तितक्या पदार्थ, तितक्या महागापर्यंतच्या वस्तू तुम्हाला लाखापर्यंतच्या वस्तू मिळतील, कारण हा देवाणघेवाण आहे. इथे पण देवाणघेवाणच आहे, पण किती वेगळ्या पद्धतीची आहे. जितकं जास्त प्रेम तितकी जास्त सद्वस्तू आपली. जय जय रघुवीर. जितकं ज्या ज्या प्रमाणात प्रेम असेल त्या त्या प्रमाणात अनुभूती. जितकं आणि हे अतिशय वैयक्तिक आहे. वैयक्तिक असल्यामुळे शिकवू शकत नाही कोणी कोणाला की असं करायचं, पण ऐकून ऐकून स्वतःमध्ये जो बदल होतो ती सद्वस्तू सलाभे सद्वस्तू. समर्थांचं हे वाक्य, काही वाक्य जे आहेत ना ते अक्षरशः असे आहेत ना की एका याच्यावर PhD करतील लोक, की आपण तसं अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय, आपल्या स्वतःजवळ तशी पात्रता असल्याशिवाय ते शक्य नाही. तो काही व्यवहार नाही आहे जगातला. जगातल्या व्यवहारामध्ये देणं घेणं चालतं आणि म्हणतो आपण एखाद्याला एखादा विषय जमत नसेल तर आपण म्हणतो जरा कष्ट कर, कष्ट केल्यानंतर तुला ते जमून जाईल. एखादा अभ्यास जमत नाही पण तू जर कष्ट करशील, रात्रभर बसशील तर तुला ते जमून जाईल. ते जमतं. कष्ट केल्याने जमतं, ते कष्टाचा प्रश्न नाही. कष्ट नाही केले आणि नुसतं मन ओतलं तरी हा व्यवहारच काही वेगळा आहे. हा व्यवहार नाहीच आहे. हे आपलं आपल्याशी मिलन असल्यामुळे आपण स्वतःला ओळखलं तर ते आपल्याला म्हणतील बस मला दुसरं काही नको. तू स्वतःला जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. ते म्हणतात स्वतःची दूरी स्वतःला तुम्हाला तय करता येत नाही आणि दुसऱ्यांच्याच गोष्टीमध्ये जर लक्ष घातलं तर हे शक्य नाही. म्हणून सद्वस्तू सलाभे सद्वस्तू. जय जय रघुवीर फार मोठी ओवी आहे. या चारही ओव्या अतिशय मोठ्या आहेत. जिस दिसेनाचे गुप्तधन तयासी करणे लागे अंजन. त्यांनी म्हटलं अंजन करावं लागतं जर गुप्त वस्तू बघायची असेल. कसं हे लोक फक्त पारायण करत होते लोक सगळे, मला समजत नाही. ह्या ग्रंथामध्ये शब्दामध्ये समर्थ उभे आहेत. शब्दांवरती समर्थांची प्रचिती आहे. आणि पुढे ते म्हणतात आहे, आता पुन्हा म्हणतात आहे ते की प्रचितीमुळे बोलतो प्रचितीमुळे बोलतो असं समर्थ म्हणतात. त्यांचा स्वभाव नसून बोलतात आहे. ते म्हणतात ते सद्वस्तू सलाभे सद्वस्तू. अवावेस्तास अवावेस्तू. जसं अस्ताव्यस्त असेल, अव्यवस्थित असेल तर तो अव्यवस्थितच दिसेल. त्याला समजणार नाही ती गोष्ट. आता समजायला पाहिजे आणि समजते, आपल्याला समजते हो. आपण जे ऐकतो त्या सगळ्यांना समजतं, असा प्रश्न नाही, समजत नाही. पण त्यांचं म्हणणं असं वाचलं तर तू कुठे लक्षात येतं आहे, अन्यथा आम्हाला संपवायचं आहे, पूर्ण करायचं हाच विषय असतो. पूर्ण करणे हा विषय असल्यापेक्षा शब्दांवरती जर आपण या गोष्टीचा खेळ केला आणि त्या आनंदाचा, आणि आता तर नवीन स्वरूप सांगितलं की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. आमचे सद्गुरू जे आहेत, जर मला आनंद झाला, कारण होतच नाही, खरा आनंद होतच नाही. जर तो खरा आनंद झाला ते सद्गुरूंचं रूप आहे. दुसरं कोणतंही रूप नाही सद्गुरूंचं. सद्गुरू म्हणतात तुला आनंद झाला, तो आनंद म्हणजे त्याच्याकडून आलेला आनंद आहे असं समज. तो खरा आनंद असेल म्हणजे ती अस्ताव्यस्त व्यक्तीला कसं मिळेल, जो ऑर्गनाइजच नाही आहे अजूनपर्यंत. ऑर्गनाइज हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, ह्यामध्ये जो गोंधळलेला आहे, ह्याचं ऐकू का त्याचं ऐकू, सतत चांगलं ऐकणंसुद्धा आपल्या स्वतःच्या विचारांना मारक ठरतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त जो असेल तो अस्ताव्यस्तच राहील. आणि जो ऑर्गनाइज्ड आहे त्याला सद्वस्तू असल्यामुळे त्याला त्याची सद्वस्तू मिळेल. जसं आपण सूर्यकिरणाचं उदाहरण घेतलं, सूर्यकिरणं सगळीकडे असतात, पण ते मॅग्निफाईंग ग्लास ठेवल्यावर जसा तो कागद जाळतात, तसा एकच गोष्ट केल्यामुळे ती गोष्ट आपली होऊ शकते. एकावरच केंद्रित केलं लक्ष, दुसरं काही दिसेच ना. जे काही दिसतंय ते, जे सगळं चाललं आहे ते सगळं त्याच्या सत्तेने चाललं आहे असं जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो, तेव्हा बाकी त्याला दुसरं काही करायची गरज अजूनपर्यंत उपासना सांगितलेली नाही. अजूनही हा विषय निघालेलाच नाही की तुम्ही रामाचं नाम घ्या आणि असं करा आणि तसं. ते संत पुन्हा का सांगतात आता आपल्याला कळतं. जेव्हा अद्वैत सिद्धांत सांगतो तेव्हा कळतं की हे जे करणं आहे ना ते आपल्या मनाला केंद्रित करण्यासाठी आहे. ते मनच जर आपोआपच त्यांच्यामध्ये आनंदात रमलं तर ती सद्वस्तू त्याला मिळण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे तो म्हणजे भक्ती आणि प्रेम. भक्ती आणि प्रेमाने जे कराल, जे खाल, लहान लहान मुली आमच्या नातीसारख्या रुची भोग लगाव, जे खातात चॉकलेट जरी आलं, आईस्क्रीम जरी आलं तरी प्रत्येक वेळी मनातल्या हात वर करतात आणि असं त्याने सवयच लागली आहे. म्हणजे अशी सवय जर आयुष्यभर लागली आपल्याला, जे काहीच करत नाही त्याच्या व्यतिरिक्त, जे आहे ते त्याला दाखवून आणि करतात, मग ह्या गोष्टी आपोआप त्याला रुजतात. मग ती अस्ताव्यस्तपणा तिथे काही नाही. नंतर पाहता प्रशस्त असं प्रशस्त विचार लावे. जितका प्रशस्त विचार करू, ऐसपैस घर पाहिजे आपल्याला, ऐसपैस घर पाहिजे, प्रशस्त घर पाहिजे.
पण त्या घरामध्ये आपले मर्यादित विचार काय कामाचे, अमर्याद विचार करायचे. छोट्या झोपडीत राहिलेले संत आणि प्रशस्त विचार करतात. इतके प्रशस्त विचार करतात, मी माझा नाही, सगळ्या दुनियेचा संसार करायची इच्छा आहे म्हणतात माझी, सगळेजण सुखी व्हावे असं म्हणतात. आणि पाहिलं तर आपल्या स्वतःजवळ झोपडी आणि एक लंगोटी, स्वतःची झोपडी आणि लंगोटी, खायला दूध, गाईचं दूध प्यायला, आणि हे सगळं करून कशासाठी? त्या नागासाधूंचंही दैशी वर्णन ऐकलं. ते नागासाधूंनी सांगितलं आमची कोणती अवस्था आहे, कशासाठी आलो आहे. आम्ही आहे म्हणून आम्ही तग धरून ही सगळी पृथ्वी आम्ही आमच्या सगळ्या तपानी आम्ही सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग हे सगळं ते करतात, पण हे आपल्या डोळ्यांनी दिसतच नाही. आपल्याला नको नको त्या गोष्टी जेव्हा दिसतात तर ती सद्वस्तू आपली राहतच नाही. कारण सद्वस्तूनी जे काही त्यांचं निर्माण केलं आहे त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दृष्टीसच पडत नाही, म्हणून अंजन घालणं आवश्यक आहे असं समर्थ म्हणतात. मग अवघेचे अशाश्वत म्हणून जे दृश्य जातं. प्रशस्त विचार करा म्हणतात. त्यांच्याजवळ गेल्यानंतर प्रशस्त विचार करायचा विचार लाभे. ते म्हणतात मोठ्या व्यक्तींकडे गेलो, प्रशस्त विचार केले तर प्रशस्त विचार आपले सुद्धा होतात, आपले मर्यादित विचार. आणि आता आपण प्रत्यक्षामध्ये कोणा कुटुंबाला किंवा आपल्या गावामध्ये काहीही मदत करायचा प्रयत्न केला आपण करू शकत नाही. साधा मतदानाचा सुद्धा अधिकार मतदारांना ठेवला नाही तर बाकीचा काय प्रश्न आहे? त्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या सगळ्या सोडून द्याव्या लागणार आहे. मतदारांना सुद्धा गृहीत धरतात आहे. मतदारांनी सुद्धा मतदान केंद्रावर यायची अपेक्षा नाही. आईने आपलं काम करावं अशी मुलाची अपेक्षा नाही. नवऱ्याने आपलं काम करावं अशी बायकोची अपेक्षा नाही. कोणाकडून अपेक्षा नाही. असा विचित्र संसार झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही खोलीमध्ये बंद बसले तर कोणीही विचारायला येणार नाही की का बरं तुम्ही इतके दिवस झाले बंद का बसले. मग ही आपल्याला जाणीव नको व्हायला आता तरी, की कोणीच जर आपल्याला विचारत नाही. हा कलियुग आहे. कलियुगामध्ये युद्ध आपल्याशी आहे. बरं आपलं चांगलंही आहे सगळं, संसारामध्ये सगळे आपल्याला विचारतात, पण हे अंतिम ध्येय आहे का याचा पण ज्यांचं चांगलं आहे त्यांनी हा पण विचार करायला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रशस्त विचार जो करेल, आश्चर्य आहे की नाही की मतदान केंद्रावर गेले नाही आणि राजेच आपले ढिंगोरा पिटवतात की आम्ही निवडून आलो. अरे असे कसे आले निवडून? आम्ही तर मतच दिलं नाही तरी निवडून येता, म्हणजे आम्हाला गृहीत धरता. ह्या असल्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आधीचे राजे काय आणि आताचे राजे काय फरक नाही. या सगळ्या निराशायुक्त वातावरणामध्ये आपण स्वतःचा विचार नको करायला. कलियुगामध्ये भगवत प्राप्ती अतिशय सोपी आहे. कारण अतिशय कलुषित वातावरणामध्ये आपल्याला अंतःकरण शुद्ध करून भगवंताकडे जायला सोपा मार्ग आहे. सगळ्यांना सोडून द्यायचं, कोणत्याच गोष्टीचा विचार न करता प्रशस्त विचार करून. आणि त्यांनी सांगितलं अस्ताव्यस्त न राहता सद्वस्तूकडे जर बघितलं तर सद्वस्तूमध्ये विसळते. आता या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे कळल्यानंतर 4 दिवस एका व्यक्तीने तर असं सांगितलं होतं की 4 दिवस घरामध्ये मी बसलेली आहे, घरामध्ये आजारी आहे आणि बाहेर कार आहे त्या व्यक्तीची, ज्यावरती बाहेर कार उभी आहे त्या व्यक्तीची, म्हणजे ती व्यक्ती घरात आहे, ती काही घराच्या बाहेर पडलेली नाही. तरीसुद्धा 4 दिवस कुणीही तिचा दरवाजा ठोकलं किंवा कुठे गेली काय गेली काय, कारण सगळ्या कामाला माणसं असतात आणि कुणाचीच कुणाला गरज नसते. त्यामुळे आहे काय नाही काय. आणि जेव्हा 4थ्या दिवशी खाली आली उतरून स्वतःच्या खोलीतून, मला चहा हवा आहे असं म्हणतात घरचे लोक. म्हणजे त्यांना कळलंच नाही की 4 दिवस ही व्यक्ती आपल्यासोबत नव्हती. समजा मरून पडली असती तर कोणाला कळलं असतं. हे असलं वातावरण आपण बघतोय. कितीतरी लोक आता आपण असं बघतोय की असलं वातावरण असताना वाईटावर चर्चा नाही. समर्थांना स्पष्ट कळलं आहे की ह्या सगळ्या अस्ताव्यस्त गोष्टी आहेत. त्या अस्ताव्यस्त गोष्टींमधून आपल्याला प्रशस्त मार्ग स्वीकारायचा आहे आणि तो प्रशस्त आत्मकल्याणाचा मार्ग आहे. म्हणून हे दृश्य जातं. म्हणून जे काही दृश्य दिसतंय कितीही वाईट असो, ह्याहून वाईट काय असू शकतं? घरातल्या व्यक्तींना घरातल्या व्यक्तीची किंमत नाही, याहून अधिक वाईट काय असू शकतं? यासाठी केला होता का अट्टहास? अशी मुलं पाहिजे, असा संसार पाहिजे आणि असं सगळं पाहिजे यासाठी अट्टहास केला? आपलं तसं नाही बरं. आपल्याला सगळ्यांना अतिशय उत्तम कुटुंब आहे, पण ऐकलेल्या गोष्टी सांगते आणि जे सत्य आहे ते पण सत्य आहे. मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यामधून असं दृश्य काढायचं. या सगळ्या असार गोष्टी त्यांनी मागितल्या आहेत, कुठेतरी काहीतरी कमी पडलं आहे आणि आपल्याला प्रशस्त मार्ग आता पकडायला पाहिजे. कलियुगामध्ये भगवत प्राप्ती अतिशय सोपी आहे. जशी सुरुवातीला खूप कठीण होती भगवत प्राप्ती करणं, जप याज्ञ याग तप हे सगळं करावं लागायचं. आता नुसतं मनाने, पहिल्यांदा मनाने जरी कुणाचं झालं, कोणी मनाने जर एखाद्या स्त्रीकडे बघितलं एखाद्या पुरुषाने तर त्यांना पाप लागायचं. आता कशाचं पाप आहे? कुठे पाप भोगतात आहे? उलट हे असे पापीच लोक आपल्याला समोर दिसतात. तिथे मनात आलं म्हणून त्यांना मारलेलं आहे स्त्रियांना. तुमच्या मनात
तळ्यावर आले गेले, आता नाव आठवत नाही, तळ्यावर गेले आणि तुझ्या मनात आलं या सगळ्या गोष्टी. हे मनातलं सुद्धा काउंट व्हायचं आधी. आता मनातलं प्रत्यक्षात दिसत आहेत, प्रूफ दिसतं, तरीसुद्धा काही कोणी करत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता काहीही महत्त्वाच्या, फक्त तू आणि परमात्मा, आत्मा आणि परमात्मा एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी सगळे छूट. हे तर आणखी समजायला सोपं झालं. कलियुगामध्ये समजायला जास्त तरीही अंजन पडत नाही. पुन्हाही कलियुगामध्ये जन्म हवा आहे. हे समर्थांनी किती आधी ताडलं होतं. हे सगळे उदाहरणं रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. हे की आपल्या घरात घडत नाही, पण आपण जेव्हा वाचतो तेव्हा कळतं खरंच आहे. नुसतं मनात आल्याने त्यांना पाप होतं, इथे प्रत्यक्षामध्ये कोर्टामध्ये जाऊन प्रूव्ह करतात असं असं चाललं आहे, तेव्हा कुठे हे सगळं होत आहे. मग इतकं असूनसुद्धा त्यांच्या जीवनात काही बदल घडला आहे का? नाही. कारण पापांचंच कलियुग आहे. कलियुग पापाचं असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी चालणारच आहे. त्यांना जप तप करून काही फायदा नाही, त्यांना प्रूफ करून काही फायदा नाही, त्यांना काही करून काही फरक पडत नाही. घरामध्ये कुटुंब सदस्यांना एकमेकांची किंमत नाही हे सगळेजण म्हणतात. फक्त जे जवळचे असतात तेवढे आपले वाटतात, बाकी सगळे निघून गेलेले आहे. मग या सगळ्या गोष्टी चांगला का वाईट? समर्थ म्हणतात अंजन घालतो. समर्थ म्हणतात कलियुगामध्ये तुमचा जन्म झाला ही अतिशय पुण्याची गोष्ट आहे, कारण मागचं जन्मीचं पापाचं गाठोडं घेऊन इथे मोकळं करा आणि भगवन नाम स्मरण करा. त्याच्याशिवाय तुमच्याजवळ दुसरा मार्ग नाही. म्हणून हे दृश्य जातं अवघेचे आहे अशा. म्हणून हे आपल्या मनाचे जे उदाहरणं आहेत ते तेव्हा समर्थांना मान्य नाहीत, कारण समर्थांच्या वेळी तसा काळ नव्हता. पण आताची उदाहरणं इतकी हिडीस आहेत की ती जर उदाहरणं पाहिली तर ते अशाश्वत नाही तर काय. कोण त्याच्याकडे आता तर लक्षसुद्धा देत नाहीत कोण. इतकं भयंकर काही घडतं, इतकी मनं मेली आहेत सगळ्यांची की असं झालं ना, 1 मिनटं बघतात आणि आपल्या कामाला लागतात. इतकं मन कसं काय कठोर झालं आहे. आवश्यकता आहे कलियुगाची ती. म्हणजे सगळ्यांना एकटं पाडायचं आहे. कलियुगाला सगळ्यांना एकटं पाडायचं आहे आणि त्यातले जे सगळे चांगले आहेत ना त्यांचं सप्तचिरंजीवांपर्यंत हृदयाची हाक जाणार आहे. हे पण आपण त्या दिवशीच्या निरूपणामध्ये ऐकलं आहे. मग या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. वाईट काहीच नाही आहे आणि सगळंच वाईट आहे. मग हे दृश्य सार काढण्यासाठी आवश्यक आहे. सगळंच वाईट आहे आणि सगळंच अतिशय चांगलं आहे आपल्या कल्याणाचा, असा जर विचार केला आणि एका विचारा इतकं देखणं काहीच नाही. जो विचार जसा करेल, मग त्यांनी म्हटलं रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता. जर त्याची सद्गुरूंची कृपा झाली तर श्रीमंती आहे, आणि सद्गुरूंची कृपा नसेल तर सगळं सुख असताना सुद्धा नरकवास आपण भोगतोच आहे. प्रत्येक जण भोगतोय कलियुगामध्ये. कलियुगामध्ये सद्गुरूंच्या शिवाय पर्याय नाही आणि सद्गुरू काही करायलाही लावत नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कलियुगाची. काहीच करू नका म्हणतात, फक्त मला मन आणि प्रेम आणि भक्ती द्या. वृंदावनात जाऊ नका, अयोध्येला जाऊ नका, काशीला जाऊ नका, घरात बसून मला प्रेम करा आणि या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त ज्या पसरल्या त्याचा मार्ग प्रशस्त करा आणि घरातल्या घरात जिथे आहात तिथून मला प्रेम भक्ती समर्पण करा. सोप्या गोष्टी नाही आहे या. पूर्वीच्या काळी ज्यासाठी इतके 4-4 तास लागत होते ते अगदी एका क्षणात प्राप्ती आहे. आणि पापाचं फळ, वाईट मनातलं फळ मिळत नाही. मनात काय चाललं आहे त्याचं फळ मिळत नाही. हे कलियुगाचं वर्णन खूप मोठं आहे भागवतामध्ये. हे काही थोडक्यात सांगितलं तरी भागवतामध्ये याचं वर्णन कालच ऐकलं की कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टींचा पाप लागत नाही. मनात काही विचार करा, कोणाला मारूनही टाकलं तुम्ही मनातल्या मनात तरी तुम्हाला पाप नाही. आणि पहिल्यांदा कसं होतं, पहिले पाप लागायचे, शिव्या, शाप, त्याच्यानंतर शाप, मग उशाप. हे सगळं चक्र संपलं आहे कलियुगामध्ये, कारण पाप भोगायसाठी चालू आहे. प्रत्यक्षामध्ये आपण पापच तर भोगतोय. कोणता शाप नाही तर म्हणताना दिसतंय आपलं ऐश्वर्य आहे, पापाचंच आहे सगळं. म्हणजे हे कलियुगाचे वर्णनच काही वेगळं आहे आणि कलियुगाचा महिमाही काही वेगळा आहे. समर्थांनी हे जाणून होते, त्यामुळे त्यांचं जे शाश्वत सुख सगळ्यांना द्यायचं आहे त्याकडे अशा दृष्टीने जो बघेल ना तो श्रीमंत आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग आता दुष्या वेगळा दुष्यांतरी म्हणून जे दृश्य जातं अवघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युतानंत. परमात्मा, बाकी परमात्मा कशाला, आपणच तर अनंत आहोत असं लक्षात येतं. आपणच अनंत आहोत, कारण पूर्वी होतो आहे आणि राहणार आहे. कारण आमचा आत्मा मरत नाही हे आम्हाला शंकराचार्यांनी सांगितलं आहे. आत्मा नाही मरत होता. त्यामुळे शरीर किती वेळा मिळेल आपल्याला काय माहिती, शरीराचं काय झालं आपल्याला काय माहिती. हे सगळ्यात मोठा शोध लागतो खरं शंकराचार्यांमुळे. समर्थ तरी अजून बोलले नाही आहे. समर्थ तरी त्या बाबतीत, कारण गीतेचा आधार खूप कमी घेत आहेत. समर्थ स्वतःचा वेदांत सांगतायत. आता ते शंकराचार्य जेव्हा सांगतात हे 2 भाग आहेत स्पष्ट. त्यामुळे तुझा जो आत्मा आहे ना तो कधीच मेला नाही, तो मुक्त होईल हे निश्चित आहे. शंकराचार्य म्हणतात तो मुक्त होऊ शकतो, मरत नाही. मुक्त होणे म्हणजे
पुन्हा आपला हा भगवंताचा आत्मा जसा त्याच्या श्वासामधून निघाला, श्वासामध्ये आतमध्ये त्याच्या आपण जे इकडे तिकडे भरकटत राहतो त्या भरकटण्यापेक्षा तो श्वास उडाला आणि आपल्या भगवंताच्या नाकातून आतमध्ये. अशी ती सरळ व्यवस्था करून ठेवली आहे कलियुगामध्ये. बाकी कशाची अडचण नाही, देहाची अडचण नाही, कशाचीच अडचण नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी परमात्मा अच्युतानंत, परमात्मा अच्युतानंत म्हणत असताना मीही अच्युतानंत आहे, जय जय रघुवीर समर्थ. मग सावरकर म्हणतातच आहे ना, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. असंच म्हणतात का ते? कोणती तरी भलेही देव मानत नसतील, भलेही ईश्वरवादी नसतील, पण अवध्य मी अनंत मी असंच म्हटलं आहे त्यांनी. मीच आहे म्हणतात अनंत. मारा का मला कसं मारतात? मी नाही मरत, मी मरूच शकत नाही, कारण नैनम छिंदंती शस्त्र, मला मारता येत नाही. एनर्जी अशी असते की जी शक्ती विद्युत आली तर तिला बंद करून ठेवता येतं, पण ती संपत नाही. ती एकदा सुटली की सुटणार, स्विच ऑन केला की ती येणार. तोपर्यंत ती आतमध्ये आहे, याचा अर्थ दबली म्हणजे संपली नाही ना, संपत नाही. काही संपत नाही. आपलं पाप नाही, आपल्या वासना नाही, आपली एनर्जी नाही, आपली काही संपत नाही. सगळं आपल्यासोबतच आपलं एवढं मोठं. पण आजकाल जसं समर्थ आपल्या जीवनात आले ना, तेव्हापासून असं हलकं हलकं झालं आहे, सगळं हलकं झालं आहे. आणि हलकं झालं की वर जातो माणूस, आपोआपच जाईल. आपल्याला काही मागायचंच नाही, आपल्याला काही करायचंच नाही, आपोआप वर जाईल. कारण की इतका गोड अनुभव देतात समर्थ. आणि जे गुप्तधन आहे ते उदंड आहे म्हणतात, आणि ते अनंत आहे, ते अच्युत आहे. आणि तो ह्या दृश्य वेगळा, जे दृश्य दिसतं आहे ना त्यापेक्षा तो वेगळा. आता दिसतोच आहे ना वेगळा. आता कोणता त्यामध्ये दृश्यात दिसतो आहे? काही लोकांना त्याच्यामध्ये भरला घनदाट हरी दिसे म्हणताना या दृश्यामध्ये हरी दिसेल. कोणाला आपण वेगळं वाटू, आपण ह्यामध्ये रमण्याचं काही कारण नाही असं वाटू, कसंही का असे ना. आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या प्रारब्धाप्रमाणे, आपापल्या सद्गुरूंकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे प्रत्येकाला काहीतरी वेगळं भासेल. पण आहे ते अच्युत अनंत, ते दृश्याच्या वेगळं आहे बाकी काहीतरी. आता जे दिसतंय त्यापेक्षा मला सुरुवातीपासून ना म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटायचं पहिलेपासून. म्हणजे अक्षरशः 10वीला जसं समजायला लागलं तेव्हापासून हे काही खरं नाही, हे काही खरं नाही. म्हणजे असं का वाटतं आहे मला? लग्नानंतरसुद्धा त्यांना म्हणते हे काही खरं नाही, सगळं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे, पण काही खरं नाही. म्हणजे समर्थांची कृपा, म्हणजे आमच्या महाराजांची कृपा जन्मापासूनच आहे मला वाटतं. त्यांना म्हणलं मला काही खरंच वाटत नाही. असं आनंद दुःख सुख वगैरे या गोष्टी नव्हत्या, पण हे खरं नाही, याच्या काहीतरी वेगळं आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे जीवन. हे आतून काहीतरी संकेत की हे काहीतरी आपल्याला नक्की काहीतरी शोधावं लागणार आहे. हे जे दिसतं तेवढं आणि तेच म्हणतात हे दृश्य वेगळं आहे काहीतरी. मग इथेच तर समर्थ थांबले की जे मला आपल्याला वाटतं, आणि त्याला अथातो ब्रह्मजिज्ञासा हे नाव आहे, की अशी जिज्ञासा ज्याला असते तो माझा आहे. कारण तो शोध घेण्याच्या प्रयत्नात असतो. शोध सापडेल नाही सापडेल हा नंतरचा भाग आहे, पण काहीतरी वेगळं आहे तेव्हाच तर कुठे आपण मग हे शोधू, याच्यात पाहू त्याच्यात पाहू, हा ग्रंथ घेऊ तो ग्रंथ घेऊ, हा श्लोक घेऊ तो श्लोक घेऊ, कधी भक्तीत जाऊ कधी ज्ञानात जाऊ, पण जाऊ. ज्याला वाटतं तो जाईलच आणि गेल्यानंतर तो त्याला मिळेलच, हे निश्चय. आपण सगळ्यात शेवटचा जन्म ठरवायचा स्वतःचा. आता हा आपल्याला अंतिम दिवस आहे, 7 दिवस, जसं भागवतात सांगितलं. 7 दिवसात कधी ना कधी कोणाचं तरी काहीतरी होणार आहे. 7 दिवसच आहे, सोमवार ते रविवार. त्या 7 दिवसातच काहीतरी होणार. त्याला जसे 7 दिवस होते तसे आपल्यालाही, भलेही 70 वर्ष असतील अजून, पण जाणार 7च दिवसात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लवकर समजल्या पाहिजे. पुनरपी जन्म नको असं शंकराचार्यांचे आशीर्वाद घ्यायचे. म्हणून तो दृश्य वेगळा आहे हे जर समर्थांच्या वाणीनी आणि समर्थांच्या शब्दांनी जर लक्षात आलं तर बाकी आपण श्रीमंत आहोत. सहजची लाभे श्रीमंतता. त्यामुळे श्रीमंतता म्हणजेच अमरत्व, म्हणजेच सगळ्या त्याच्याजवळच्या सगळं भगवंताजवळ जे ऐश्वर्य आहे ते सगळं माझं आहे. अरे वडिलांची मुलगी लाडकीच असते, मुलगा मुलगी प्रकृती, मुलगी आणि मुलगा हा विषयच नाही. प्रकृती लाडकी आहे ना भगवंताची, त्यांनीच तर निर्माण केलं आहे प्रकृतीला. आमच्या वडिलांनी जसं आम्हाला निर्माण केलं तसं भगवंतांनी प्रकृतीला निर्माण केलं. मग प्रकृतीला जर वाटलं भगवंत माझा, तर भगवंत सगळं द्यायला तयार आहे. आणि वाटलंच नाही प्रकृतीला, तिने पाय दाबलेच नाही, तर कशाला विष्णू तिचे कौतुक करतील. आता संध्याकाळच्या आचार्यांच्या याच्यात विष्णू आणि कासवाची कथा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या कळतील, परमात्मा अच्युतानंत तो दृश्य वेगळा आहे, तो माझा आहे. दृश्य जे दिसत होतं त्यापेक्षा तो वेगळा आहे. म्हणजे आता हे दृश्य बाजूला झालं आणि सारं शोधनाकडे लक्ष गेलं. आणि सारं शोधनाकडे लक्ष गेल्यानंतर बाकी जीवाला श्रीमंती आणि या सगळ्या गोष्टी मिळतात. इथे थांबते, 3 ओव्या वाजते आणि थांबते. 9:43 झाले ताई बरं का.
तीन ओळी घ्या. 3 ओव्या वाचते. एक मिनिट. हं. आता खरं महत्त्वाचं आलं आहे उद्याचं. हां, दृश्या वेगळा दृश्यांतरी सर्वात्मा तो सर्वा सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चय बाणे श्रीराम संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराची होय श्रीराम. हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे ते शहाणे अन्यथा नव्हे श्रीराम. सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन या समदांतर श्रीराम. तत्काळाची लाभ होतो, सगळे शब्द आत्ताच बोललोय. तत्काळाची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्म मरणाचा श्रीराम. याची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. पान गेलं ना माझं दुसरं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरे बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सुगडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये कोणेसी पाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी कृपा केली दाशतीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शिकतो, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देह तव 5 भूतांचा, करता आत्मा तेजीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुवशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदिभाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयो पश्यन्ति संयं गतमोहायतयस्तं. वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्तैः योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. तच्चैवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमत्. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय.
जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.